गोविंदरावजी, तुम्ही आज उपोषणाला सुरुवात केली तहसील कार्यालय पूर्णासमोर. कोणता विषय आहे तुमचा? भगतसिंग यांची जयंती थाटात व्हावी, त्याचे स्मारक व्हावे, त्याच्या नावानं वाचण्याचा अनाभ व्हावी, त्या मुख्य मागणीसाठी मी आज दिनांक 15 वारसोमवार रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहे. काय ते अगोदर बी तुम्ही बसले होते, त्याच्यात काय तोडगा निघाला नाही का? त्यावेळेस शासकीय कर्मचारी तहसीलदार साहेब हे समितीमध्ये थोडासा मला वेळ द्या आणि वेळ दिल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्या गोष्टी जवळपास 1.5 महिना व्हायला मी वेळ दिला. आम्ही उपोषण करायच्या अगोदर स्वतः मी तहसीलदार साहेबाला भेटलो आणि त्याला सांगितलं बाबा असं असेल. साहेब म्हणले थोडासा वेळ लागेल. मी त्याला फोन पुन्हा केला होता की बाबा साहेब याचं उत्तर आलं काय, तर ते म्हणजे उत्तर आलं नाही. मी गेलो परभणीला, निवेदन केलं, टाकली 15 तारीख. चला म्हणजे उपोषण. परभणीला काय म्हणले जिल्हाधिकारी तुम्हाला? जिल्हाधिकारी साहेबाला मी एक निवेदन दिलं की याच्या अगोदर मी असं केलं साहेब, 7 दिवसाचं पुढची सुरू आहे. आमर उपोषण केलं होतं की त्यात अन्न नाही, त्यात पाणी नाही आणि खरोखर काही केलं नव्हतं. असं आमर उपोषण मी माझ्या मूळ गावी केलं आणि पुन्हा ही करण्याची वेळ माझ्या येऊ नये म्हणून मी साहेबाला एक निवेदन तिथं देऊन हातामध्ये त्याला सांगितलं इशे फार मोठा असून थोडंसं लक्ष द्या. तर मला परभणीचे जिल्हाधिकारी माननीय चव्हाण साहेब ते म्हणले हे इशे क्रांतिकारी भगतसिंगचा इशे घेऊन इथं याचं नाही, याचं उत्तर मग तुम्हाला मिळणार नाही. तू जसं आलास तसा तू ह्या इमारतीतून खाली उतर, तुला याचं उत्तर हेच मिळेल. हे असं जिल्हाधिकारी चव्हाण साहेब मला स्वतः बोलले आणि मला स्वतः ते सांगितले तुला इथं यायचं असेल तर दुसरं काम घेऊन यायचं, हे भगतसिंगचं काम इथं येऊन घेऊन यायचं नाही असं स्वतः जिल्हाधिकारी साहेब मला बोलले. आणि मी स्वतः ओढून सांगू लागलो की भगतसिंगचं कार्य फार मोठं आहे. तर मी सांगत असताना मला 3 मिनिटं फक्त बोलायला गेले. मी साहेब म्हणलं माझं गाव परभणी जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे आणि मला चालायला परभणीला मला रोज शक्य नाही आणि हे माझ्या रोज अपडाऊन जाणं होत नाही. तर मी आज साहेबाला बोललो. तर मला असं बोलल्यामुळं जास्त वेळ तर मला दिलाच नाही आणि मला स्वतः सांगितले की बाबा याचं उत्तर तुला माझ्याकडं तर नाही आणि असा प्रश्न घेऊन आला असं तुला उत्तर मिळणार नाही, तूच खाली उतर. तर मी माझी पदयात्रा जेव्हा काढली होती का त्या पदयात्रेमध्ये एक म्हशी वळणारा माणूस मला भगतसिंग भारतभागी क्रांतिकारी भगतसिंग यांचा विचार फार मोठा आहे. त्याने देशाला आपल्या मोठं बलिदान दिलेलं आहे. देशासाठी त्यानं स्वातंत्र्य मिळालं आपल्या. त्याच्यामुळं एक म्हशी वळणारा माणूस म्हणते भगतसिंगचं कार्य फार मोठं होतं. आणि परभणीचे जिल्हाधिकारी साहेब म्हणतात माझ्याकडेचं उत्तर नाही, तू खाली उतर. अशा जिल्हाधिकाऱ्याच्या तोंडामध्ये शेण घातलं पाहिजे. पहिलं काम त्या जिल्हाधिकाऱ्यासोबत नाही, भगतसिंगचे कोण होते, त्याचे विचार काय होते, मला जिल्हाधिकारी साहेबाच्या तोंडात शेण घाला वाटायले. मी जाहीर त्याचा निषेध करतो, एवढं बोलतो.